नमस्कार सगळ्यांना. माझं नाव आहे श्रेया. इथे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज सकाळी बघू शकता मी 6:30 वाजायला आले आणि काहीच आवरलं नव्हतं. पटपट उठले आणि मग भाजी चपाती स्मितसाठी केली. भाजी चपाती केल्यानंतर मग त्याची सगळी तयारी केली. मग मग टिफिन वगैरे भरला, पाण्याची बॉटल वगैरे सगळं भरलं आणि आवरलं. बाहेर बघते तर जास्त काही उजेड पण पडला नव्हता. मग स्मितला उठवलं. मग स्मितने आपली तयारी केली. भाजी चपाती त्याच्यापुरती 4 चपात्या भाजल्या. बटाट्याची कापं केली आणि मग त्याचं टिफिन पॅक केला आणि मग मी अशी सोडायला त्याला निघाले होते. बाहेरचं वातावरण बघू शकता. आमच्या इथे कशी नदी आहे जवळ, त्याच्यामुळे भरपूर धुकं वगैरे असतं आणि आता थंडीचे दिवस चालू झाले आहेत म्हटल्यावर काय असणारच ना. आणि इथे आज स्मितला शूज होते स्कूलमध्ये. मी त्याला शूज दिले होते घालायला आज. रेग्युलर असतातच सँडल वगैरे पावसातून आणि उन्हाळ्यातून शूज असतात. बस एकदा मिळाली. मी मग त्याला सोडून आले बाहेर. सकाळी तर काही आवरलंच नव्हतं. सगळा पसारा तिथेच टाकून गेली होती. त्याच्यामुळे आल्यानंतर सगळा पसारा मला आवरावा लागला. अंथरूण पण मी काढलं नव्हतं. एवढी माझी घाई गडबड उडाली होती. दुपारी कशी भाजी चपातीच केली होती आणि मसाले भात केला होता. गरमागरम तोच खाल्ला आणि मग असा आमचा दिवस पूर्ण गेला होता. भाजी चपातीच केली म्हणजे उरलेले घाई गडबडीत जरा जास्त पीठ मळून गेलं होतं माझ्या हातातून. मग ते मी केले. स्मितचे पप्पा त्याला सोडत नाही म्हणजे कसं बसला हाफ तिकीट आहे आणि मला ते हाफ तिकीट जमून जातं लेडीजला आणि म्हणून मी रेग्युलर त्याला सोडते. आणि एवढ्याला सकाळी खूप लांब जायचं असतं. मिस्टर परत सोडून परत ते त्याच्या कामाला जाणार त्यांच्या ते असं मग ते होत नाही ना. त्याच्यामुळे मग मलाच रेग्युलर त्याला सोडावं लागतं. कधीतरी क्वचित ते सोडतात त्याला, नाही असं नाही सोडतात. असंच मग जेवण रात्रीचं पण झालं आणि मग संध्याकाळी मग काय संध्याकाळी झाल्यानंतर दिवाबत्ती केली. स्मित पण काय स्कूलमधून आलाच होता. त्याला काहीतरी वेगळं खायचं होतं. मग काय टॅमॅटो कापून दिला कारण त्याला टॅमॅटो खूपच आवडतो. असा टॅमॅटो कापून दिला. रात्रीचं काय मग आम्ही जेवण केलंच होतं आणि मग असा दिवस गेला आमचा आजचा. ओके.